जय हिंद, जय भारत मित्र सोनी. तर भाऊसोनी मला व्हिडिओवर एक कमेंट होती की ती कमेंटमध्ये होतं की मॅडम आम्ही तक्रार पोलीस कोण लेत नाही, गरिबीचं कोणी ऐकत नाही, श्रीमंताची तक्रार दिल्यास तर तसं काय राहत नाही. भाऊ कायदा हा सगळा समान आहे, गरिबीसनाच कायदा नाही आहे आणि श्रीमंतसनाच कायदा आहे असा काही विचार करू नका. तुम्हाला एक मी उदाहरण सांगा भाऊसोनी, जर तुम्हाला जर गलीमा जर एखादी जर भंडार होईन कोणासोबत तर तुम्हाला पूर्ण दिवस तो वाया जास्त दिनभर तुम्हाला घरमध्ये चिडचिडच, कारण त्या माणूस तुम्ही लढा व्हायलाच म्हणून. तर मग तुम्ही विचार करा, दिनभर तरी पोलीस स्टेशन लढायचं असेल, दिनभर न्यारा व्हरायटी नाही, कोणा काय मॅटर दिनभर त्या गोष्टीच मला अनुभव भाऊ. मी स्वतः ती नोकरी करत मला त्या गोष्टीचा अनुभव आहे. तर ह्या रोज दिनभर मग त्या तक्रारी ऐकाय की समजा माणसाने असं चिडचिडच तुम्हाला एक जर भांडण तुम्ही चिडचिड करतच भाऊ तुम्ही, आणि ते दिनभर ऐकसन का नाही ते माणूस ऐका आणि पूर्ण काही फिरायलाच. आणि तसं मग आपण जाऊ तुम्ही घरताई ठीक आहे, तुम्हाला काहीतरी अन्याय व्हायला असतो तुम्ही पोलीस स्टेशन येत असते, पण मान्य पण तुम्ही उन्हात का नाही डायरेक्ट अंगावर येतच पोलिसेसना, आम्ही तक्रारल्या, आम्ही पहिले तक्रारल्या, आम्हाला असा अन्याय व्हायला असं तर तुम्ही ते बडबडतच. तसं न करता तुम्ही शांतवर जावा, बसा, व्यवस्थित समजायचं सांगा, तुम्ही तक्रार देतील त्या ऐकतील भाऊ. आणि राहण्याविषयी पैसावालाच ना तर त्यासाठी कायदा काही वेगळा नाही, कायदा समान आहे सगळ्यासाठी. आणि त्या पैसावाला म्हणजे त्यासमोर एक फरक भाऊ, त्यासनी गोष्ट व्यवस्थित मुद्देसूद मांडतात पोलिसांसमोर शांतवाद. त्यामध्ये ते समोरचा माणूस तुम्ही कसं ऐकायला चांगलं वाटत असते आणि तो ते त्याने गोष्ट ऐकलीच समजदारी मानली असते. आपल्या लोकेसना धिंगाणा असतानाच बोलणं कमी राहस, त्यामुळे कसं आहे ते समोरला माणूस जास्त चिडचिड करस आणि तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करस आणि दोन थापड्या तुमलेच बसतीस मग असा हा विषय होतो. त्यामुळे तुम्ही जरा शांततामा कामलेत जावा, पोलीस स्टेशनला जाताना जावा, नंतर व्यवस्थित तुम्ही रिस्पेक्टफुली बोला, व्यवस्थित वागा. तुम्हाला जर त्यानंतर जर त्रास होणार भाऊ तर तुम्ही त्यांनावर 100% तुम्ही काहीतरी कारवाई करू शकतास आणि त्या अंमलदारविरुद्ध तुम्ही अर्ज पण देऊ शकतास, त्याबद्दल काही वाद नाही. पण तशी काही नौबत येत नाही, मी स्वतः ते कामं करत त्यामुळे मला त्या गोष्टी माहिती आहेत. म्हणून तुम्ही सांगितलं ना शांततामा काम करा आणि परत ट्राय करा आणि मग सांगा भाऊ.